अहिल्यानगर म्हणजे आधीचे अहमदनगर. हा जिल्ह्याचा इतिहास, राजकीय व सांस्कृतिक महत्त्व. भाग 1. भौगोलिक ओळख व प्राचीन मध्ययुगीन इतिहास. अहिल्यानगर जिल्हा म्हणजे जुना अहमदनगर. हा जिल्हा महाराष्ट्राच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. प्राचीन काळापासून आधुनिक भारताच्या घडणीत या जिल्ह्याने राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवर मोलाची भूमिका बजावली आहे. पूर्वी अहमदनगर म्हणून ओळखला जाणारा हा जिल्हा आज अहिल्यानगर या नावाने ओळखला जात आहे. अहिल्यानगर या गौरवशाली नावाने ओळखला जात आहे. हा प्रदेश केवळ किल्ले, युद्ध आणि राजवटींसाठी प्रसिद्ध नाही, तर सामाजिक सुधारणांची प्रयोगशाळा, सहकार चळवळींचे केंद्र आणि संत महात्म्यांच्या विचारांचे भूमिस्थान म्हणूनही ओळखला जातो. हा अहिल्यानगर किंवा अहमदनगर जिल्हा. महाराष्ट्राच्या इतिहासात अहिल्यानगर जिल्ह्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. प्राचीन काळापासून ते आधुनिक भारताच्या घडणीत अहमदनगर किंवा अहिल्यानगर या जिल्ह्याने राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक पातळीवर मोलाची भूमिका बजावली आहे. पूर्वी अहमदनगर म्हणून ओळखला जाणारा हा जिल्हा आज अहिल्यानगर या नावाने ओळखला जातो. हा अहमदनगर किंवा अहिल्यानगर जिल्हा हा सर्वात मोठा जिल्हा म्हणून सुद्धा ओळखला जातो. अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त किल्ले आणि सर्वात जास्त महाराष्ट्रातील जिल्ह्याच्या किनाऱ्या आपल्याला लागलेल्या आहेत. सामाजिक सुधारणांची प्रयोगशाळा, सहकार चळवळीचे केंद्र आणि संत महात्म्यांच्या विचारांचे भूमिस्थान म्हणून ओळखला जातो. अहिल्यानगर जिल्हा हा महाराष्ट्राच्या पश्चिम मध्य भागात वसलेला आहे. सह्याद्री पर्वतरांगाच्या पूर्वेकडील भागात हा जिल्हा पसरलेला असून तो डेक्कन पठाराचा महत्त्वाचा भाग मानला जातो. जर आपण अहिल्यानगरला भौगोलिक दृष्ट्या बघितला तर तो उत्तरेस नाशिक जिल्हा आहे, पूर्वेस छत्रपती संभाजीनगर म्हणजे जुने औरंगाबाद आणि बीड जिल्हा आहे, दक्षिणेस सोलापूर जिल्हा आणि पश्चिमेस पुणे जिल्हा आहे. ही भौगोलिक रचना अहिल्यानगरला म्हणजे अहमदनगरला ऐतिहासिक काळात व्यापारी, लष्करी आणि राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण बनवते. अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यात अनेक नद्या वाहतात. अहिल्यानगरला नद्यांचे शहर सुद्धा संबोधले जाते. गोदावरी, प्रवरा, मुळा आणि भीमा या प्रमुख नद्यांवर उभारलेली धरणे पुढे आधुनिक काळात शेती व औद्योगिक विकासाचे आधारस्तंभ ठरली. प्राचीन काळापासूनच या प्रदेशात मानव वस्ती अस्तित्वात होती. दगडी हत्यारे, आद्य मानवाच्या वसाहतींचे अवशेष आणि नदीकाठच्या भागात सापडलेले पुरावे या सर्व गोष्टींवरून
असे स्पष्ट होते की हा प्रदेश शिकारी आणि पशुपालन करणाऱ्या मानवांसाठी अनुकूल होता. अहिल्यानगर किंवा अहमदनगर हा जिल्हा विस्ताराने मोठा आणि इथे सर्वात जास्त नद्या वाहतात. हा प्रदेश नद्यांचा प्रदेश सुद्धा मानला जातो. सातवाहन साम्राज्याच्या काळात दख्खनमध्ये मजबूत प्रशासकीय रचना निर्माण झाली. व्यापार, नाणे प्रणाली आणि बौद्ध धर्माच्या प्रसारात अहिल्यानगरचा सहभाग दिसतो. राष्ट्रकूट काळात शेतीचा विस्तार, मंदिर स्थापत्याचा विकास आणि संस्कृत व प्राकृत भाषांचा प्रसार झाला. याच काळात ग्रामीण संस्कृतीची मजबूत पायाभरणी झाली, जी आजही जिल्ह्याच्या सामाजिक रचनेत दिसते. 12व्या ते 14व्या शतकात देवगिरीच्या यादव राजवटीचा प्रभाव या जिल्ह्यांवर म्हणजे अहिल्यानगर किंवा अहमदनगर या जिल्ह्यावर होता. हा जिल्हा शेतीवर आधारित अर्थव्यवस्था, पाणी व्यवस्थापनावर भर, मराठी भाषेचा विकास आणि मंदिर, गाव संस्थांचा विस्तार यादव काळातील वैशिष्ट्ये होती. 14व्या शतकात बहामनी सल्तनत स्थापन झाल्यानंतर दख्खनच्या राजकारणात मोठा बदल झाला होता. ऐतिहासिक दृष्ट्या अहिल्यानगर किंवा अहमदनगर हा महत्वाचा प्रदेश मानला जातो. येथे सातवाहन, राष्ट्रकूट या सर्व सल्तनती होऊन गेलेल्या आहेत. इस्लामी स्थापत्य कलेचा प्रवेश, नवीन प्रशासकीय पद्धती, किल्ले, तटबंदी व संरक्षण व्यवस्था या काळात विकसित झाल्या होत्या. अहिल्यानगर किंवा अहमदनगर पुढे स्वतंत्र सुलतानतेचा केंद्रबिंदू ठरणार, याची पायाभरणी याच काळात झाली. इसवी सन 1494 मध्ये मलिक अहमद निजामशाह यांनी अहमदनगर शहराची स्थापना केली होती. राजधानी म्हणून शहराचा विकास, मजबूत किल्ला आणि तटबंदी यामुळे दख्खनमधील प्रभावी इस्लामी राज्य तयार झाले. निजामशाही काळात अहमदनगर किंवा आताचे अहिल्यानगर हे केवळ राजकीय केंद्र नव्हते, तर कला, संगीत, साहित्य आणि स्थापत्याचेही केंद्र बनले होते. निजामशाहीतील तेजस्वी व्यक्तिमत्व म्हणजे चांद बीबीने अहमदनगरचे संरक्षण केले होते. मुघलांशी लढा देऊन शहराचे रक्षण केले होते. चांद बीबीच्या नेतृत्वामुळे अहमदनगरचा इतिहास युद्धाचा नव्हे तर धैर्य आणि स्वाभिमानाचा आहे.